बघा प्रियांनो, देव बाप्पाचा शब्द आलेला आहे, जसा मी ख्रिस्ताचा अनुकरण करणारा आहे तसे तुम्ही ख्रिस्ताचे अनुकरण करणारे व्हा. आज किती प्रियजन ख्रिस्ताचं अनुकरण करणारे, किती जण आहे आज ख्रिस्ताचं अनुकरण तर राहिलंय बाजूला, परंतु मनुष्याला जी बुद्धी देव बाप्पाने दिली त्या बुद्धीचा उपयोग मनुष्याने या शास्त्राला धरून पण प्रभूला न आवडणाऱ्या मार्गाने उपयोगात आणले. प्रियांनो, देवाचं खरा शब्द विश्वासणाऱ्याला कोणत्या समयात ऐकवलं जाणं योग्य आहे? प्रभू येण्या अगोदर किंवा प्रभू आल्यावर स्वतः सांगणं? प्रभू येण्या अगोदर आते राईट आमच्या ताई. प्रियांनो, आज ज्या संस्था अस्तित्वात आहेत, किती संस्था आहेत, आम्ही फक्त हजारोंच्या घरात त्यांचा आकडा ऐकलाय. 3000 कोणी म्हणतंय, कोणी 5000 म्हणतंय, कोणी 7000 म्हणतंय, पण ऍक्च्युअली किती आहे ते कोणालाच माहिती नाही. जो तो अंदाज पंचे बोलतोय की एवढ्या संस्था आहेत, तेवढ्या संस्था आहेत. पण आज मला सांगा, जेवढ्या पण संस्था अस्तित्वात विश्वासणाऱ्यांनी आणल्या त्या वचनाच्या बाहेर आहेत का? कोणती संस्था अशी की ते म्हणते आम्ही या बायबलच्या वचनाप्रमाणे नाहीये, वचनाच्या बाहेर आहेत आम्ही? म्हणता येत आहे? ठीक आहे, मनुष्याने या संस्था अस्तित्वात आणल्या, चांगली गोष्ट आहे. पण ह्या अस्तित्वात आणण्या अगोदर देवाची परवानगी घेतली होती का? देवाला हे मान्य होतं का? देव याच्याबद्दल तुम्हाला मान्यता देत होता का? यांनो, हे बघा बहिणींनो, अगदी हृदयापासून मी सांगतो तुम्हाला, अगदी हृदयापासून, आणि पवित्र शास्त्र त्याला सांगते, इतके धन्य कान आहेत तुमचे की असा विचार, असे शब्द तुम्ही ऐकत आहात ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल, तुमच्या ध्याना मनातही आलं नसेल की असं काय आम्हाला ऐकायला मिळणार आहे. तुम्हाला तर पहिली गोष्ट ही माहीतच नसेल की हा दास इथं प्रेयरला येणार आहे. तुमची सुरुवात तर इथून झाली असेल. आणि हे बघा, मला देव बाप्पांनी पाठवलं, मी मनात आशा धरली होती, अरे मी आज या ठिकाणी चाललोय, आमचे बंधू असतील. काल त्यांच्या मोठ्या बंधूंची, बॉबींची घरी जाऊन माझी गाठभेट झाली आणि मला पाहताच बॉबींनी ओळखलं. मी तुम्हाला सांगतो ना, आमचे तहसीलदार ब्रदर आहे, ते तिथंच राहिलंय, सुनील गंगवणीच्या पाठीमागं राहिलंय, आणि बॉबी ब्रदर सुनील गंगवणीच्या शेजारी. तर मी बायबल घ्यायला काल तिथं त्यांच्या शेजारी, ते बायबल घ्यायला गेलो तर आम्ही ब्रदरांनी चाललो होतो. तर बॉबींनी मला पाहिलं, माझ्या डोक्यात हेल्मेट वगैरे नव्हतं, सर्व ब्रदरांच्या इथं ठेवलं होतं, आम्ही बायबल घेण्याकरता चालू. बॉबींनी मला ताबडतोब ओळखलं. म्हणलं की म्हणे, ब्रदर 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. मी पण पाहिलं, मी म्हणलं अरे हा चेहरा मी पाहिल्यासारखा वाटतोय, पण मला आठवणच की हे बॉबी ब्रदर आहे म्हणून. आता त्यांचं वय झालं, काही दात पडले त्यांचे, त्यामुळे मला सर्व्हिस करून रिटायर झाले. मला म्हणे, काहीच पगार आहे ना तुम्ही? आणि हो म्हणलं, बरोबर, अगदी राईट म्हणलं. म्हणे CIV कॉलनीत राहत होते ना तुम्ही? म्हणलं हा. म्हणलं मी चांगल्या प्रकारे ओळखतो, म्हणलं तुमचे बंधू गिरीश आहे ना, त्यांच्याकडे मी कायम जातो. म्हणलं अरे बापरे, माझ्या भावाकडे जातं का? म्हणलं हो. त्यांना विचारा, जर फोन आला किंवा तुम्ही फोन केला विचारा की पगारे ब्रदर येतात का? म्हणलं पण असं दर महिन्याला जात नाही, 5 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, जेव्हा पण देवबाप मला प्रेरणा देतो त्यावेळेला मी जरूर भेट देतो. आणि नेहमी जा माझ्या बंधूकडमध्ये. आणि मग म्हणजे इकडं कसं काय येणं केलं होतं? मग तहसीलदार ब्रदर म्हणले, आम्ही बायबल घेण्याकरता आलो होतो, त्यामुळं म्हणजे आम्ही इकडं आलो.
आणि जेव्हा पण यायचं झालं ब्रदर आमच्या इकडं पण प्रिय. हे बघा प्रियांनो, हे का सांगतो मी, हे वाक्य मी का बोललो? कारण माणसाच्या मनामध्ये एकमेकाविषयी जर प्रीती असली ना तरच हे चांगले उद्गार किंवा चांगले शब्द एकमेकाविषयी निघतात. मनामध्ये प्रीती भाव नसला तर असे शब्द कुणी कोणासाठी बोलणार नाही. आता पाऊल या ठिकाणी काय म्हणतो, जसं मी ख्रिस्ताचा अनुकरण करणारा आहे तसे तुम्ही व्हा. यांनो आज हे बघा या ठिकाणी देव बापा आज तुम्हाला सांगत आहे, ज्या ज्या विश्वासणाऱ्याला किंवा सेवकाने पाळकांना किंवा विश्वासणाऱ्यांना जे काही बायबल मधून सांगितलं त्याचा लेखाजोखा वरती देव बाप घेणार आहे. एक वचन काढा सिस्टर, प्रेषितांची कृत्य काढलं, दुसरा अध्याय काढलं, 38 वचन वाचा. त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना मागा, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. प्रियांनो, आज जगातला हर विश्वासणारा, हर देवाचा सेवक या वचनाजवळ येऊन गोंधळलाय. त्या वचनाला ऐकलं किंवा या वचनाचा रेफरन्स ऐकला, त्यांची मनाची मनस्थिती ऐकल्यावर किंवा पाहिल्यावर इतकी बिघडते, इतका त्यांचा समतोल बिघडतो हा शब्द ऐकल्यावर की त्यांना कदाचित वाटत पण नसेल की आम्ही देवामध्ये आहोत, याचा पण त्यांना विसर पडत असेल काही काही जणांना. प्रियांनो, काय असेल या वचनामध्ये देवाने ठेवले? काय या वचनामध्ये एवढं निंदा करण्यासारखं आहे? हे बघा, देवाची आपण प्रॉपर्टी, देवाला वाटलं मला 2 बाप्तिस्मे माझ्या विश्वासणाऱ्यांचे करायचे, आम्ही म्हणू शकतो का देवा हे निर्णय का घेतला तू? 2 बाप्तिस्मेचे वचन ठेवायची तुला काय गरज पडली? 1 बाप्तिस्मा घे म्हणतो आणि 2 बाप्तिस्मेचे वचन ठेवतो, म्हणजे आम्हाला तू काय परीक्षेत पाडतो का? आम्हाला घोटाळ्यात पाडतो का? आमचं काही आणखी तुझ्या मनात काही योजना आहे? यांनो, अनेक तऱ्हेची शंका समाधान या वचनामुळे विश्वासणाऱ्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. हे बघा, कुंभाराला माती कधी म्हणू शकते का? एक पात्र चांगलं बनवलं, एक पात्र वाईट बनवलं, करते का माती प्रत्युत्तर? नाही ना करत. आजच्या जगातले विश्वासणारे, ज्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा शक्ती ज्यांनी हृदयात ठेवली, ते या वचनाच्या विरोधात का बोलत आहे आज? हे बघा प्रियांनो, जगाच्या पाठीवर ज्या पण विश्वासणाऱ्यांनी, ज्या पण सेवकांनी एकदा जरी विश्वासणाऱ्याला जाऊन हे वचन शेअर केलं ना, त्याचा हिशोब न्यायाच्या दिवशी घेतला जाणार आहे. आणि कसा हिशोब घेतला जाणार आहे बघा, वचनातून दाखवतो. योहानकृत वर्तमान याच्या अलीकडचं पुस्तक योहानला लागलं 12वा अध्याय काढा. 12वा अध्याय 48 वचन. जो माझा अभ्यास करतो, माझ्या वचनाचा स्वीकार करीत नाही, त्याचा अन्याय करणारा कोण आहे? कोणी एक आहे. कोणी एक आहे. जे वचन मी सांगितले ते शेवटच्या त्याचा न्याय. कोण न्याय करणार आहे? वचन शेवटच्या दिवशी न्याय करणार आहे की माझा दास, माझा विश्वासणारा, माझी बहीण, माझा ब्रदर तुम्हाला येऊन या वचनाविषयी सांगितलं, परंतु तुम्ही ऐकलं पण त्याप्रमाणे कृती करण्याचं दाखवलं. याला काय कारण आहे माहिती का?
फार सिंपल कारण आहे प्रिय. कारण ज्यांनी जी संस्था निर्माण केली ना, किंवा ज्यांनी जी मिनिस्ट्री निर्माण केली, त्या मिनिस्ट्रीच्या ब्रदराची किंवा सेवकाची एवढीच इच्छा राहिली की मी ज्या पद्धतीने तुम्हाला प्रभूमध्ये आणलंय किंवा चालवितोय, या पद्धतीच्या बाहेर तुम्ही जाऊ नये. मी जे शिकवलं तेच तुम्ही करायचं. दुसरा कुणी आला काही सांगितलं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ठीक आहे, देवाच्या दासानं सांगितलं, चांगली गोष्ट आहे. पण जो बाहेरून सेवक येतो तो कुठून सांगतो? तो आपल्या मनचं सांगतो का? तो पण बायबलचंच वचन वाचतोय ना, का बायबलच्या वचनाच्या बाहेर शिकवतोय? हा, एखादा जर आला, त्याने जर बायबलचं काहीच नाही सांगितलं, त्याने आपल्या बुद्धीचं किंवा आपल्या अनुभवाचं सांगितलं, मग तुमचा त्या ठिकाणी विचार करणं योग्य आहे. पण जर देवाचा सेवक याच्यातूनच तुम्हाला सांगतोय, याच्यातूनच पवित्र आत्म्यातून बोध करतोय, मग तुम्हाला ते घ्यायला हरकत काय? सांगा, प्रभूंनी स्वर्गामध्ये वेगवेगळे कप्पे बनवलेत का प्रत्येकासाठी? याला ह्या कप्प्यात टाकायचं, त्याला त्या कप्प्यात टाकायचं, त्याला आणखी कोणते कप्प्यात टाकायचं, असे कप्पे का वरती? मग या ठिकाणी का असं चांगलं? कधी सुधारणा होणार प्रियांना? सुधारण्याचा दिवस, सुधारणा होण्याची घटिका प्रभूला कधी विश्वासणाऱ्याकडून दिसणार आहे? आज ज्याला त्याला आपली मिनिस्ट्री, बस आमच्या मिनिस्ट्रीचा पाळकलन, फार आदर सत्कार, फार त्यांनी देऊन ऐकायचं. पण इतर आले ना, उगाच ऐकायचं म्हणून ऐकायचं, बसायचं म्हणून बसायचं. का करतो आम्ही? परत सेवक आहे ना, नाही बसलो नाही ऐकलो तर मग पुढच्या वेळेला येतात तर ते काय माहिती. आणि जर त्यांचं नाही ऐकलं, तू वर देव बाप्पा म्हणशील, मी सेवक पाठवला, तुम्ही ऐकलं नाही, प्रभूकडून आम्हाला शिक्षा होऊ नये, या भीतीमुळं विश्वासणारा सेवकाचा आदर करतो. चांगली गोष्ट आहे प्रियांनो, आदर करणं ही काय वाईट गोष्ट नाही. पण सेवक काय सांगतोय ना, हे बारकाईने ऐकणं, लक्ष देऊन ऐकणं हे तुमचं कर्तव्य. आत्मेचं येतंय का बुद्धीचं येतंय हे तपासणं महत्वाचं आहे. प्रियांनो, प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38व्या वचनाला खोटं वचन आहे, खोट्या संदेशाचं वचन आहे. आणि हे वचन सांगणारा किंवा हे वचन ऐकणारा नरकात जाईल. इथपर्यंत देवाच्या सेवकाने विश्वासणाऱ्याला सांगितल्याशिवाय माघार घेतली नाही. देव खोट्या संदेशाचं वचन आपल्या प्रिय लोकांना कळविल का? आपल्या लोकांना आपलाच देव अहिताचा मानना, न पचणारा मानना देईल का? अहो, मिसर देशातून जे इस्रायली लोक फारोच्या गुलामगिरीतून निघाले, त्यांना रानामध्ये प्रभू परमेश्वराने उत्तम मानना दिला. त्यांनी जेव्हा भूक लागली, भुकेची तक्रार मोशेकडे केली. अरे, त्या फारोकडे होतो, गुलाम होतो, तो सांगायचं ते काम करायचो आम्ही, पण तो खायला देत होता. या जंगलात तू आम्हाला आणलंस लाखोच्या लोकांनी, एवढ्या लोकांना काय खाऊ घालणार होती? आणि हीच तक्रार घेऊन मोशे प्रभू परमेश्वराकडे गेला. प्रभू, एवढे लोक तू मला दिले, माझ्या सान्निध्यात तू येऊ दिले, एवढ्या लोकांना खाण्यासाठी मी काय करू? कुठून आणू यांना भोजन? प्रभू परमेश्वर म्हणला, माझ्या दासा मोशे, तू काळजी करू नको, काळजी करणारा मी आहे, मी यांना देईन. आणि सांगितलं, सर्व लोकांना सांग, 1 दिवसाचा मानना प्रत्येकाने आपल्यासाठी साठवून ठेवायचा. पण इस्रायली लोक इतके हावरे आणि बावरे असायचे, कुणी 2 दिवसाचा, कुणी 4 दिवसाचा, कुणी 10 दिवसाचा मानना आणून ठेवत होत्या घरामध्ये. अरे, उद्या जर नाही आला मानना तर हाच मानना आपल्याला कामाला येईल. पण त्यांचा विश्वास नव्हता की आमचा दास मोशेने जे सांगितलं 1च दिवसाचा मानना जमा करा, प्रभूंनी मला ही आज्ञा दिली,
त्या आज्ञेप्रमाणे इस्रायली लोक त्या समयात वागले नाही आणि ज्यांनी ज्यांनी 1 दिवसापेक्षा अधिक दिवसाचा मानना जमा केला त्यांचा मानना खराब झालेला हार इस्रायली लोकांनी पाहिला आणि त्यांनी तो उचलून फेकून दिला. आज काय चाललंय? आज किती देवाच्या आज्ञा त्याचे विश्वासणारे पाळतात? किती जण पाळतात? आजची कंडिशन अशी आहे प्रियांनो, विश्वासणारा आपल्या स्थानिक पालकासाठी प्रार्थना सुद्धा करत नाहीत. काही प्रियजन, मी चर्चमध्ये हाऊस प्रेयर मध्ये देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने जेव्हा शब्द उच्चारले ना की जे तुमचे स्थानिक देवाचे सेवक आहेत, किती जणांनी आपल्या स्थानिक सेवकासाठी प्रार्थना केली? क्वचित एखादा हात उंच झालाय चर्चमध्ये, क्वचित. एवढ्या चर्चमध्ये फक्त एखाद्या बहिणीचा किंवा एखाद्या भावाचा हात उंच झाला की आमचे स्थानिक जे देवाचे सेवक आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली. बाकीच्या विश्वासणाऱ्यांना सेवकासाठी प्रार्थना करण्याची देखील मनामध्ये इच्छा राहिली. हाऊस प्रेयर मध्ये पण तुम्ही ज्या पण चर्चला जाता तुमच्या देवाच्या सेवकासाठी प्रार्थना करता का? नाही झाला आतवर काही ठिकाणी. यांनो, हे तुम्हाला चारितात भरितात वचनाचे भाकर खाऊ घालतात ना, त्यांची आठवण करणं गरजेचं आहे. तुम्ही जर आपल्या स्थानिक सेवकासाठी प्रार्थना करत नाही, माझ्यासारखा जो दास कधी मध्ये देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने येतो, माझ्यासाठी तुम्ही केव्हा प्रार्थना करणार? केव्हा आठवण होणार तुम्हाला? चला या वयोवृद्ध दासासाठी आम्ही 2 शब्दाची देव बाप्पाकडे मध्यस्थी करू. यांनो, आशीर्वाद घेणं अथवा आशीर्वाद न घेणं तुमच्या हातात. तुम्ही दुसऱ्यासाठी झळ खाताना देव बाप न सांगता तुम्हाला फळ देईल. असं फळ देईल की ते तुम्हाला कळणार पण नाही. अरे, हे तर माझ्या ध्यानातही आलं नव्हतं. कधीतरी मी म्हटलं होतं देव बाप्पाला, देव बाप्पा माझी ही समस्या आहे, मला यातून सोडव. पण मी दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करायला लागले, देवाने माझी सर्वात मोठी प्रॉब्लेम सॉल्व्ह केली. यांनो, आज म्हणावं नाही पण म्हणायची वेळ आली. जो तो ना फक्त स्वतःसाठी मोठ्या विश्वासाने मोठ्या धैर्याने प्रार्थना करतो, इतरांसाठी उगाच करायची म्हणून करायची, करतो ना आम्ही त्यांच्यासाठी, पण ती तळमळता काही प्रियजनांमध्ये दिसत नाही. काही प्रियजन आजही आहेत की ते तळमळीने इतरांसाठी प्रार्थना करतात आणि जे इतरांसाठी तळमळीने प्रार्थना करतात ना, देव बाप्पाने त्यांना उत्तमातलं उत्तम दिलेलं आहे आणि ते जगासमोर प्रगट होतं. यांनो, पाऊलाचं बोलण्याचा हेतून उद्देश काय होता? जसा मी ख्रिस्ताला कोणत्याही शब्दाने दुखवीत नाही, तसं तुम्ही पण माझ्याकडे पाहून प्रभूमध्ये वागा. पण आज काही विश्वासणाऱ्यांना प्रेषित 2:38 वचनाचा रेफरन्स सांगितलं ना, अरे ओनली जीसस एक काही आहे. अरे, आम्हाला माहितच नव्हतं हे ओनली जीसस एक म्हणून. यांनो, ओनली जीसस हा शब्द मान्य माग हेतून उद्देश काय माहिती का? काही विश्वासणाऱ्यांचा त्यांना असं वाटतं हे पित्यावर आणि पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवत नाही, फक्त ईश्वराला घेऊन चालतात. सांगा बहिणींनो, किती वेळ झालं वचनातून बोलतोय? या शास्त्राशिवाय आहे का माझ्याजवळ काही? दिसतंय काही की कशात मी पाहतोय आणि तुम्हाला सांगतोय? जे काही तुम्ही आतापर्यंत ऐकलं, मी रस्त्याने पाठ करून आलो होतो की चला आता मला या बहिणीच्या परिवारात, भावाच्या परिवारात देवबाप घेऊन जाणार आहे, तिथं मी अशा प्रकारे पाठ केलेलं धाड 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 बोलन आणि मोकळा होईल.
हे जे काही तुम्ही ऐकता हे कुठून ऐकता? पवित्र आत्म्यातून ऐकता ना. पित्याने आज्ञा केली म्हणून आलो. कुणाच्या नावाने बोलतोय? पुत्राच्या नावाने बोलतोय. पित्याने सांगितलं, आत्म्याने प्रेरणा दिली आणि पुत्राचं गौरव तुम्ही ऐकत आहात. मग मी पित्याला मानणार आहे, पुत्राला मानणार आहे आणि पवित्र आत्म्यालाही मानणार आहे. उघड होतंय ना. पण ते म्हणतात ना, एकदा मन लागून गेली ना, ओनली जीजस, मग काय विचार करायचंच नाही. ओनली जीजस, संपला विषय. हर गोष्टीचा लेखाजोखा होणार आहे प्रियांनो. अतिशय सुवर्ण संधी तुम्हाला देवबाप देत आहे. इतकं उत्तम तुम्ही ऐकत आहात. देवाचा आत्मा बोल म्हणतोय म्हणून मी बोलतोय, नाही तर मी 1 मिनिटाची प्रार्थना करून लगेच गेलो असतो. देव मला म्हणतो, बाळा मला निरोप द्यायचा आहे, तू सेवक आहेस, मी सांगत ते बोल. आणि मी देवाचं नाही ऐकलं तर मग ठेवीन का देव मला सेवेमध्ये? नेहमी योनाचं का सांगतो? कारण योनाने ऐकलं ना म्हणून देवाने शिक्षा केली त्याला. देव बाप्पाजवळ न ऐकणाऱ्या सेवकासाठी शिक्षेचं प्रावधान नाही. योनाला मारलं का देव बाप्पांनी? मारू शकत होता ना, नाही मारलं. का नाही मारलं? कारण परिवारांमध्ये एखादं लेकरू घोडसाळ असला, आई बाप्पा त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करतात का आपल्या घरातून घालवण्याचा प्रयत्न करतात? सुधरवण्याचं. तसं योनाला पण देव बाप्पाने सुधरवण्यासाठी माशाच्या पोटात पाठवलं. काढलं ना बाहेर माशाच्या पोटातून, का ठेवलं त्याच्यामध्ये? जेव्हा तो सुधारण्याच्या वाटेवर आला तेव्हा बाहेर निघला. जवळ त्याच्या सुधारण्याची भावना आली नाही, 3ऱ्या दिवशी त्याला कळलं. जेव्हा पोटामध्ये भूक लागायला सुरुवात झाली असेल ना, कारण मासा जे खातो ते योनाने खाल्ला असेल का? मासा कच्च खातो, योनाने खाल्ला असेल का ते कच्च? जेव्हा भूक लागली तेव्हा योनाची अक्कल जागेवर आली. अरे आपण अजूनही ऐकलं नाही तर असंच माशाच्या पोटात राहावं लागल. माशाच्या पोटात होते का मोठमोठाले लेझर बल्ब? होते लेझर बल्ब. आज लेझर बल्बचा कसा प्रकाश पडतो रात्रीच्या वेळेला? चांगल्या प्रकारे तुम्हाला अवगत आहे. माशाच्या पोटात अंधार असेल, तिथं काही लाईट नव्हती माशाच्या पोटामध्ये, अंधारामध्ये चाचपत असेल योना. आता त्याला गिळणे एवढं जर मासा होता म्हणल्यावर तो किती मासा आवड असेल. एक व्यक्तीला मासा गिळला म्हणल्यावर मग तो मासा मोठा असेल. पण आतमध्ये अंधार. आणि 3ऱ्या दिवशी मग विनंती केली देव बाप्पाला. देव बाप्पा निनिवेला जा म्हणलं ना, जातो मी. हरी सुवार्ता सांगत तिथं मला मारावं जरी लागलं ना चालेल, पण मला या माशाच्या पोटात राहणं आता मान्य नाही. कारण माशाच्या पोटात राहून ना मी आता सुधारलो. तुझं नाही ऐकलं तू काय शिक्षा करू शकतो हे मला कळलं. आणि जेव्हा देवाने पाहिलं योनामध्ये नम्रता आली, तेव्हा माशाला म्हणला, याला कवळ्या भूमीवर ओकून टाक. यांनो, देवबाप कधीच आपल्या लेकराला सोडित नाही. पण देवबाप्पाची ही पण इच्छा नाही की माझ्या लेकराने माझ्या विरोधात चालावं. आज प्रेक्षित 2:38 वचनाच्या विरोधामध्ये हार्जन चाललाय. काही बोलतोय, काही मनात विचार करतोय. हे भान काही जणांचं राहत नाही की हे वचन कुणी लिहिलंय. त्यांना वाटतं पेत्राने लिहिलंय, पेत्रचं काम म्हणून आम्ही ऐकायचं. पेत्र का देव आहे का? अरे पेत्र कुणावर विश्वास ठेवत होता हे लक्षात घ्या. पेत्र जर देव असता तर देवाने त्याला सेवेसाठी कॉलिंग केलं असतं का? म्हणलं असतं का ते जाळ सोडून आणि माझ्या माग? म्हणून देवबाप म्हणला, शेवटल्या काळी माझ्या नावाचं गौरव जेवढं व्हायला पाहिजे तेवढं होणार नाही. आणि माझ्या नावाने चुकीचं सांगणारे भरपूर उदयास येतील, पण त्या चुकीच्या सांगणाऱ्यामध्ये एखादा तरी देवाच्या वचनाप्रमाणे सांगणारा
देव बाप पाठवल्याशिवाय राहणार नाही, त्याचं प्रमाण तुम्ही बघत आहात. त्या बायबलला दोष लावू नका प्रियांनो. हे बायबल देवाने निर्दोष लिहिलंय. आम्ही देवाच्या संपर्कात राहावं, देवाच्या आखणीत राहावं, देवाच्या इच्छेप्रमाणे वागावं, देवाची काय इच्छा आमच्यासाठी आहे हे सगळं याच्यात दिलंय. अनुशासनामध्ये आम्ही राहावं म्हणून हे पवित्र शास्त्र दिलंय. न तर प्रभूला द्यायची गरज होती काही. विश्वास ठेवला डायरेक्ट स्वर्गात जाऊ शकत होता ना विश्वास न. काही जणांना असंच वाटतं विश्वास ठेवलो चाललो स्वर्गात, नाही जाणं होणार. अहो इस्रायली लोकांना कानान देशात जाता नाही आलं. आलं का जाता दोघं शिवाय, कालेब आणि यहोशुवा शिवाय कुणी कानान देशात गेलं का? बाकीचे कुठं गेले? मोशे सुद्धा कानान देशात गेला नाही. मोशेने आवाजने केली देव बाप्पाची. देव बाप म्हणलं तुला पण कानान देशात मी जाऊ नाही देणार. पण मोशेला कानान देश डोंगरावरून दाखवला प्रभू परमेश्वराने. बघ दुधामाताचा प्रवाह वाहणारा देश, पण तू पण माझी आज्ञा मोडली म्हणून तुला पण तिथपर्यंत मी जाऊ देणार नाही. आजच्या विश्वासणाऱ्यांना फार सोपं वाटतंय. विश्वास ठेवला चाललो स्वर्गात. भ्रमात राहू नका. वचनात या तर स्वर्गात जाणं नाही. वचनात आले नाही ना राहावं लागेल बाहेर. पण सेवक वर्ग डायरेक्ट म्हणते ते स्वर्गात येणार नाही ना, ते नरकात जाणार आहे. अरे ज्याच्या हृदयात येशूचा विश्वास आहे, येशू त्या विश्वास ठेवणाऱ्याला नरकात टाकीन का? बाळक वर्ग काही सांगत येतात. ज्याचा हेतून उद्देश असतो ना मी स्वतः काहीतरी दिसावा, वन मॅन शो मी दिसावा, माझीच वाहवा व्हावी अशी भावना धरून जो सेवेत आहे ना देव बाप त्याची इच्छा कधीच पूर्ण नाही करणार. पण ज्याच्या हृदयात फक्त प्रभू परमेश्वराला उंच करण्याचा हेतू उद्देश आहे ना देव बाप त्याला चमकवल्याशिवाय पण राहणार नाही. यांना उगाच देव बाप म्हणला का प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे मी तुम्हाला उंच करीन. खोटं बोललाय का प्रभू? नम्र होण्यामध्ये पहिला गुणधर्म काय माहिती का? नम्र होण्याचा पहिला गुणधर्म काय? नम्र होणारा व्यक्ती स्वतःला कधीच उंच करत नाही. त्याच्यामध्ये फक्त प्रभूला उंच करण्याची इच्छा असते. आणि ज्याच्या हृदयात ही इच्छा असते त्याला देवबाप चमकवल्याशिवाय उंच केल्याशिवाय राहणार. आता एक प्रश्न विचारतो तुम्हाला. आता मी इथं थांबणार आहे. बघू आता तुमचं उत्तर काय येतंय. हे बघा बहिणींनो, इथं पवित्र आत्मा आहे. कोण आहे इथं? पवित्र आत्मा आहे म्हणून मी बोलतोय. पवित्र आत्मा नसतं तर मला नाही वाटत मी एवढे वेळ बोललो असतो. आणि तुम्ही पण ऐकलं असतं. याची काही शाश्वती मी पण देऊ शकत नव्हतो. पण पवित्र आत्मा असल्यामुळं तो तुम्हाला कंट्रोल करतोय, मला पण कंट्रोल करतोय. आता एक प्रश्न, फार सिंपल प्रश्न विचारतो. बघू आता तुमचं उत्तर काय येते त्याच्यावर. सकाळपासून इथं मी प्रार्थनेला येण्या अगोदरपर्यंत तुम्ही बायबलचं एक वचन वाचले? तुम्ही वाचलं? देवबाप आशीर्वाद देव तुम्हाला. हे बघ बाळा, आता मला नाव नाही माहिती होतं. बाळा, आपल्या जीवनामध्ये दिवसाची सुरुवात आहे ना वचन वाचण्याने केली ना इतकी आशीर्वादित तू होशील बाळा. एक वयोवृद्ध दासाचा जर शब्द तू ऐकला ना आजच्या दिवसात नंतर आणि त्याप्रमाणे त्याच्यातून मला मिळो अगर नाही मिळो प्रभू मला हरकत नाही, पण मला बायबल वाचणं गरजेचं आहे हे मला समजतं. कुणी सांगितलं म्हणून मी करणार अशातला भाग नाही. मला बायबल वाचणं गरजेचं आहे. अशा अनुषंगाने जर बाळा तू प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न केला ना तुला देवबाप शारीरिक आशीर्वाद दिल्याशिवाय राहणारच नाही, पण आत्मिक जीवनामध्ये देवबाप तुला इतका उंचावर नेईल ना तुझ्या ध्याना मनातही येणार नाही की देवबाप मला इतक्या उंचावर
आत्मिक जीवनात घेऊन जाणार आहे. हे बघ, आत्मिक जीवनामध्ये जर एखाद्या व्यक्तीला गुंच व्हायचा असेल ना, त्याने फक्त बायबल वाचणे गरजेचं. 24 तासात एक अध्याय वाचा. एक देवाची अशी सक्ती नाही 24 तासात तुम्ही 30 अध्याय वाचा. देव बाप सक्ती नाही करत. काही जणांना जर वाटलं ना, नाही भाऊ मला एक अध्याय वाचणं पण फार जड वाटतंय, तुम्ही एक वचन वाचा. एक तर वचन वाचू शकता ना. जर एक अध्याय तुम्हाला फार जड वाटत असेल, फार तुमच्या हृदयावर ओझ आल्यासारखं होत असेल, अरे एक अध्याय म्हणजे अरे माझं हृदय लय जड पण आलं भाऊ त्या अध्यायाचं नाव काढतात. एक वचन तर वाचू शकता का नाही? यांनो, एक वचनामध्ये पण तेवढाच आशीर्वाद आहे जेवढा एक अध्याय वाचण्यामध्ये आहे. पण दुर्भाग्य प्रियांनो, आज तरुण वर्ग, तरुणी वर्ग बायबलला स्पर्शच करत नाही काही ठिकाणी. बघा, आमच्या ताई म्हणल्या आमच्या मम्मींनी वाचलं पण मी नाही वाचलं. बाळा, आजच्या दिवसानंतर कधीच बायबल मी वाचलं नाही. मी तर म्हणतो दिवसाचा आरंभ बायबलच्या एका वाचनाने केला ना बाळा, इतकी आशीर्वादित तू होशील ना. हे बघ, प्रेयर तर हे बघा, आता याचं उदाहरण सांग. आता जेवायला बसल्यावर ताई, जेवण केल्यावर पाणी पिता का नाही तुम्ही? पाण्याला म्हणता का नाही मी जेवण केलं, आता कशाला पाणी प्यायचं, पाणी पिण्याची काय आवश्यकता आहे का म्हणता. असं तुम्हाला माहिती आहे, पाणी जर नाही पिलं तर जेवढं खाल्लं ते पचणार नाही. तुमच्या शरीरात देवाने आत्मा ठेवलाय. काय ठेवलाय? आत्मा. जेव्हा प्रभूने आपला श्वास मातीच्या पुतळ्यात फुंकला तेव्हा तो पुतळा जीवधारी झाला. त्याच्यामध्ये जो प्रभूच्या शरीरात आत्मा आहे तो आत्मा आमच्या शरीरात प्रभूने ठेवलाय. म्हणून येशू ख्रिस्त जेव्हा मेला ना वधस्तंभावर, पवित्र मंदिरातला पडदा दुभांगला. ते काय दर्शवतं प्रियांनो? की आतापासून देवाची उपस्थिती या विटा मातीने बांधलेल्या घरामध्ये, मंदिरामध्ये नाही, आता माझी उपस्थिती या हृदयात मी करणार आहे. इथं आला तो. पूर्वीचे जुन्या करारातले लोक मंदिरात जायचे देवबाप भेटायला, आहे ना, जायचे ना भेटायला. वर्षातून 3दा, कोणी 7 वेळेस जायचं. पण याजकाला एकदाच त्या परम पवित्र स्थानामध्ये जाण्याची परवानगी होती. याजकाशिवाय कोणाला जाता येत होतं का परम पवित्र स्थानामध्ये? आणि याजक पण कशा प्रकारे जायचा? त्याच्या पायाला रस्सी बांधलेली असायची, त्याच्या जाग्याच्या भोवती घुंगरा असायचे. तो जेव्हा चालायचा, घुंगराचा आवाज आला म्हणजे बाहेरच्यांना कळायचं तो आहे जीवन. पण घुंगराचा आवाज बंद झाला, यांना कळायचं अरे घुंगराचा आवाज बंद झाला, याजक तिथं मरून पाडा काय. मग पायाला रस्सी बांधलेली असायची, त्याने ओढायची. इतका जुन्या कराराचा नियम होता. पण नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताने किती सोपा नियम आणला. तो त्या मंदिरात न राहता आता या हृदयरूपी मंदिरात तो राहतो. आणि इथून आम्ही जे काही देवबाप्पाला सांगू, देवबाप लगेच ऐकतो. पण ऐकतो कोणाचं माहिती का बाळांनो? जे शास्त्र वाचून प्रार्थना करतात त्यांचं ऐकतात. आता तू म्हणाली बाळा मी प्रार्थना करते, चांगली गोष्ट आहे. प्रार्थना करणं काही वाईट नाहीये, चांगली उत्तम गोष्ट आहे. पण बाळा, तुझ्या आत्म्याला तू वचन जर दिलं नाही, तुझा आत्मा उपाशी आहे का नाही? जेवणाला म्हणतो का आपण नाही मला जेवण नको? आता सांगा बरं, सकाळपासून आतापर्यंत तुम्हाला म्हणता येईल का मी एकही अन्नाचा घास खाल्ला नाही? येईल का म्हणता? त्याविषयी का बरं म्हणत नाही? नाही ना, मी नाही खाल्ला एकही अन्नाचा घास. कारण तुम्हाला कळतं पोटाला अन्न नाही दिलं तर काय परिणाम होईल. पण आमच्या शरीरात जो देवाने आत्मा ठेवलाय त्याची काही प्रियजन काळजी नाही घेत. दिलं तर दिलं भोजन, तर नाही दिलं जाऊ द्या. यांनो, आत्म्याला पहिलं भोजन देत जा. आज सकाळी देखील मी बायबल वाचून प्रार्थना केली.
तेव्हा मी नाश्ता केलाय, दात घासले, सर्व काही केलं. देव बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय मी कोणतंच काम नाही करत. आजही सकाळी केलंय मी, आणि 1982 सालापासून हे मी करतोय. मला तर कुणी नव्हतं शिकवायला की असं कर तसं कर, पण देवाने माझा विश्वास पाहिला. मला देवाने मरणाच्या दरबारातून वाचवलं ना. देवाला म्हणलं, देव बाप्पा तू मला मरणाच्या दरबारातून परत आणलं ना जीवनामध्ये, हे जीवन तुझ्यासाठी, आता सगळं काही मी तुझ्यासाठी करीन. जीवात जीव आहे तोपर्यंत तुझ्या नावाला धन्यवाद देईन. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझी मी स्तुती करीन. आणि देव बाप्पांनी त्या समयामध्ये माझे ते शब्द ऐकले आणि मला एक योग्य वळण लावलं. बाळा, वचन वाचून प्रार्थना केल्याशिवाय नाश्ता करायचा नाही. आणि ते मी आजपर्यंत करतो. मी तर माझ्या जीवनात कधी विचारही केला नव्हता की मी देवाचा सेवक बनन म्हणून. तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेला मी एक उदाहरण दिलं होतं. अख्खी एक गायच्या पुढे मी खाणारा होतो. अख्खी गायच्या पुढे खाणारा कधी सेवक बनन का? पण देवाने मला सेवक बनवलं. माझी पुडी घालवून टाकली आणि मला म्हणलं, बाळा आता तुला मी सेवक करीन. जोपर्यंत तंबाखू खात होतो तोवर मी सेवक नव्हतो, ब्रदर होतो. पण जेव्हा तंबाखू सोडल्यानंतर देव बाप्पांनी मला सेवक होण्याचा अधिकार दिला आणि देवाच्या अधिकाराने सेवक बनलो. आणि आज प्रत्येक ठिकाणी सेवेला जाते. पाहतात ना तुम्ही मला. यांनो, जगामध्ये सगळ्याला निराश करा, सगळ्याच्या विरोधात जा, देवाच्या विरोधात जाऊ नका. देवाच्या विरोधात गेले नाही ना, देव बाप हमखास तुमचा उपयोग केल्याशिवाय राहणार नाही. पण आज दुर्भाग्य, काही विश्वासणारे माणसाच्या फार आत्मीत राहतात पण देवाच्या विरोधात चालले. खुलेआम बायबलच्या वाचनाचा विरोध चालला. कधी थांबणार प्रियानो? प्रेषित 2:38 वचनाचा विरोध तुम्हाला वाटतं का नाही थांबावं? का प्रभू येईपर्यंत त्या वचनाला विरोध देण्याचा मनुष्याने जो इच्छा धरली? सांगा, प्रभूचं येणं जर झालं आणि प्रभूची इच्छा आहे की या वचनाचा विरोध होणं थांबावं, हे जर थांबलेलं दिसलं नाही येशू ख्रिस्ताला, कसा न्याय होईल? ज्यांनी ज्यांनी निंदा केली त्या वचनाची, ते तर छोटी फुकून म्हणतात आम्ही स्वर्गात जाणारे लोक आहे. स्वर्गात जाणाऱ्या लोकांनंतर देव बाप्पांनी प्रश्न केला, प्रेषित 2:38 वचनावर विश्वास ठेवीत होता का? काय उत्तर दिलं आत्मा? आत्मा म्हणून हा तर त्या वचनाचा कट्टर विरोधक होता. काही बोलायचं या वचनाच्या विरोधात. त्या वचनाची सेवा करणारे सेवकाला तर हा काही समजतच नव्हता की हा सेवक आहे का कोण नाही. होईल का जाणं स्वर्गामध्ये? इस्रायली लोकांनी प्रभू परमेश्वराचं ऐकलं नाही, त्यांना कनान देशात जाता नाही आलं. आज जे कोणी वचनाच्या विरोधात बोलतात, वचनाला दोष लावतात, अशा प्रियजनांचं होईल का स्वर्गात जाणं? पण आज म्हणते आम्ही स्वर्गाची लोक आहे, प्रभू आला पहिला आम्हाला घेणार. कसा घेईल? त्यांनी जर विचारलं वचनाला दोष लावित होता का माझ्या? शेवटी बघा पुरावा दाखवतो. आता इथं थांबतो. प्रगटीकरण शेवटचं वचन. आता शेवटचं वचन, शेवटचा अध्याय 22वा. प्रगटीकरण 22वा अध्याय 18-19. या पुस्तकाचे संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो, जो कोणी यात घर घालील त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पुढार देईल. आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल, त्याचा वाटा या पुस्तकात बनलेल्या जीवनाच्या झाडातून पवित्र नदीतून देव काढून टाकेल. हे अभिवचन आहे देव बाप्पा. देव बाप्पा